नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग काय असणार आहे हे तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल. तर हे बघा, ह्यांच्याकडे काय आहे, हे ॲव्होकाडो. तर आज ॲव्होकाडोची आईस्क्रीम बनवणार आहे घरी. अचानक आम्हाला सुचलं हे की आम्ही असं काहीतरी म्हणजे आईस्क्रीम खायची होती. तर आमच्याकडे व्हॅनिला फ्लेवर कोणती आहे, कोणता फ्लेवर आहे बघू थांबा फ्रीज मध्ये. चॉकलेट व्हॅनिला नाही, चॉकलेट व्हॅनिला नाही, सॉरी ही कोणती, तिरामिसू. हा तिरामिसू आहे. हो आपल्याकडे व्हॅनिला पण आहे. व्हॅनिला संपला की त्या दिवशीच मी आणली छोटी. हा तर ही आईस्क्रीम आमच्याकडे आहे. आणि आता आम्ही हे ॲव्होकाडोचं ज्यूस बनवणार होतो, पण ज्यूस न बनवता हे म्हटले की मी आज बनवतो आईस्क्रीम ॲव्होकाडोची. तर हे कसं, मला भीतीच वाटते तुम्ही काय आपडलं तसं ह्यांना जमतं सगळं. सो चला आता स्टार्ट करताय. काय करायचं काय करायचं दोन्ही मी सांगते स्टेप बाय स्टेप. वॉश करा. वॉश कशाला, इथं आतलं असं मधून असं का? नाही असं उभं का पाहिजे. हे काढायचं. आईस्क्रीम बनवणार आहे माझा नवरा आणि त्यांना ॲव्होकाडो कसं कट करायचं ते पण माहित नाही. आता हे मग उभं का आडवं सांगायला. हा असं थांबा कोणीतरी आलेले आहे, त्यामुळे आता आम्ही थोडस पुढे ढकलतो आईस्क्रीम. तर आमच्या घरी मधमाशाचं पोळं तयार झालंय, त्यामुळे आम्ही हे दादांना बोलवलंय ते बघण्यासाठी. काय करायचं ते येऊन गेलं कोणी लगेच गायब झाले. हे बघा. आणि अजून एक वस्तू लागणार आहे गोष्ट, हे म्हणजे दूध. हे तुम्हाला मी दिले इथे. असं पकडा घे हे याचं खालून, हा गोल, आणि मग ते काढा. थोडं कच्च आहे का मी सांगणार, काय नाही सांगायचं. किती खोटारडे हो तुम्ही. काही नाही, हे मी काढून दिलं त्यांना. नसतं सांगायचं. का नसतं सांगायचं, खोटं नसतं बोलायचं. आता हे तुम्ही काढा म्हणजे मग मी सांगणार की हे तुम्हीच काढलं. हे मी काढून दिलं होतं आणि म्हणे की व्हिडिओ मध्ये सांगू नको. एक्सप्रेशन कडे काढायचे एक्सप्रेशन. लॉक कसा बनवायचा हे पण मीच सांगतोय. कट करायचं असतं हे, बरं का स्नेहा. हा ठीक आहे, करा कट. काम कमी बोलणं जास्त. एकदाच काहीतरी बनवताय तर मला ज्ञान शिकवताय आता कसं करायचं. हे नेहमी तिच्या पद्धतीनं करत असतो. काय काय आज माझ्या पद्धतीनं यूज करणार आहे मी. मटण कापाय का पडलं. मी खूप एक्सायटेड आहे ह्या ॲव्होकाडो आईस्क्रीम साठी. आणि प्रोसेस तर फुल जोरात चालू आहे. बघू, तसं काय एवढं अवघड नाहीये, पण आता एवढं. ओके. आणि याच्यात पहिले हनी टाकायला नाही, पहिले दूध टाका घ्या, आधी टाका. आपण हनी नंतर पण ऍड करू शकतो. दूध गरम करायला पाहिजे होतं. नाही ज्यूस साठी गरम करायची गरज नाही. दूध बस ते बाहेर पडेल, उडेल सगळं मिक्सरचं. आणि गुळाचं पण एक देऊ की. गोड कशाला, गोळ असं म्हणजे हनी पण आणि हे पण. आईस्क्रीम गोडच असणार आहे ना, मग हेच टाका फक्त, कशाला जास्त गोड टाका. ठीक आहे. संपत झालंय वाटतं. बस चला आता. ओके, परफेक्ट. हा, आणि हात पण लावून ठेवा लागेल बरं का, जरी दाबलंय ते तरी. ट्युटोरियल आता मिक्सर कसा लावायचा त्याचा ट्युटोरियल आहे. आता स्वयंपाक करणाऱ्या बायकांना हे सांगणार मिक्सर कसा लावायचा. आणि जर का उडालं त्यातनं थोडं जरी, आणि मग प्रेस करावं ना. अजून हे बघ, बस ना तसं का करायचं मोठं बरं? आहे. ठीक आहे, कर. झालं. थोडं सेकंड स्टेप पण कम्प्लीट केली आहे मी. आता पुढे काय करताय बघू. आता आईस्क्रीमची गरज पडेल ना. पण हे हे नको मला हे नको. मग ते हे पाहिजे. चला आता लास्ट प्रोसेस आहे ह्यांची.
हे कुठली आहे व्हॅनिला. आता? अच्छा, ही व्हॅनिला काढली आहे आणि ही दुसरी आहे तिरामिसू. तर दोन्ही मध्ये कोणती जास्त बेटर आहे ते आपण चेक करूया. डेकोरेटिंग चाललंय आता. वा, दिसायला तर छान वाटतंय ना. ह्याच्यावर हनी टाकूया आपण, है ना, थोडस. यम्मी, पण खाल्ल्यानंतरच कळणार आहे. व्हॅनिला अवोकाडो आणि हे तिरामिसू अवोकाडो. ओके, तिरामिसूचं छोटसच का बनवलं? चांगलं आहे की नाही? पहिलं टेस्ट कर. पुन्हा एकदा थोडस हनी कोटिंग साठी. अँड 5 मिनिटात, फक्त 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आणि रेसिपी तयार झालेली आहे. आईस्क्रीम आता Try टेस्ट करू करू. ना? हा, 10 पैकी 10 दिले यांना. 10 पैकी 10. शाबास. आणि अवोकाडोचं पल्प पण आहे, हे बघ. चलो गाइस, आता ट्राय करतो. गुड. भारी. आपण ह्याच्या म्हणजे ज्यूसच्या आहे ना, मस्त. चांगली आहे. चांगली आहे का? ही थोडी ओके आहे, पण ही व्हॅनिला मध्ये चांगली लागते.